नमस्कार, मी अश्विनी आशूस किचन पॉइंटमध्ये आपलं स्वागत करते। आणि आज आपण बनवणार आहोत फोडणीची भगर किंवा यालाच वरईची खिचडी असं देखील म्हणतात। आणि भगर ही आपल्याकडे एकादशी किंवा नवरात्र या उपवासांना खाल्ली जाते। चला तर मग बघूया आपण त्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे। मी इथे 1 वाटी भगर घेतली आहे। भगर एकदम स्वच्छ आहे। जीरा घेतला आहे 1 चमचा, हिरवी मिरची घेतली आहे 4 हिरव्या मिरच्या मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। अख्खे शेंगदाणे घेतलेले आहेत 1 छोटी वाटी आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। 1 बटाटा मध्यम आकाराचा त्याचा साल काढून आणि बारीक चिरून घेतलेला आहे आणि धुवून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतले। आणि आता आपल्याला प्रथम भगर जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 1 2 3 पाण्याने आपल्याला ही भगर धुवून घ्यायची आहे, म्हणजे यामध्ये जे काही घाण वगैरे असेल ती निघून जाईल। आणि भगर मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे। मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। मी हे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे। शेंगदाण्याचं तेल हे उपवासाला चालतं आणि तुम्हाला तेलाऐवजी तूप साजूक तूप देखील तुम्ही यामध्ये वापरू शकतात। तेल आपलं गरम झालेलं आहे। यामध्ये जिरे घालूया, हिरव्या मिरच्या घालूया यामध्ये, मिरच्या छान अशा तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत। शेंगदाणे यामध्ये घालूया, म्हणजे शेंगदाणे सुद्धा तेलामध्ये तळले जातील। शेंगदाणे आपले फुटायला लागलेले आहेत। बटाटे घालूया आपण आता यामध्ये, बटाटे सुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। बटाटे आपण परतून घेतलेले आहेत। आता भगर सुद्धा आपण या तेलामध्ये परतून घेऊया थोडीशी। भगर तेलामध्ये परतून घेतल्यामुळे छान अशी फुलून येते। भगर सुद्धा आपली छान परतली गेली आहे। आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालूया आणि चवीनुसार मीठ, हे पण मिक्स करून घेऊया सर्व। शेंगदाण्याचं कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात किंवा नाही आवडत असेल नाही घातलं तरी चालेल। आता आपण पाणी घालूया यामध्ये। भगर 1 वाटी घेतली होती त्यामुळे आपण पाणी 2 वाटी घेणार आहोत। तुम्हाला जर भगर थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही थोडं पाणी यामध्ये वाढवू शकता। आता यावरती आपण झाकण ठेवून साधारण 5-7 मिनिटं ही भगर जी आहे ती वाफवून घेणार आहोत। आणि गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे। मिडियम फ्लेमवरती आपल्याला ही भगर वाफवून घ्यायची आहे। बघूया आपण आता गॅस मी बंद केलेला आहे आणि मध्ये एकदा मी 3-4 मिनिटांनंतर चेक केलं होतं, तर थोडंसं पाणी मला कमी वाटलं, त्यामुळे मी अजून 1 वाटी यामध्ये पाणी घातलं होतं। आणि माझी भगर जी मी घेतलेली आहे ती थोडी जुनी भगर आहे, त्यामुळे तिला पाणी थोडं जास्त लागलेलं आहे। टोटली मला 3 वाटी पाणी इथे लागलेलं आहे भगर शिजण्यासाठी। आणि बटाटा देखील तेव्हा कच्चा होता थोडासा, त्यामुळे मी पाणी घातलं होतं। आता आपण चेक करूया बटाटा शिजला आहे की नाही। बटाटा बघू शकता शिजलेला आहे आणि शिजण्यासाठी मला टोटली 10 मिनिटं लागलेले आहेत इथे। आणि माझी भगर जी होती ती बरीच जुनी भगर होती, त्यामुळे थोडंसं याला पाणी जास्त लागलेलं आहे। तुम्ही भगर नवी किंवा जुनी वापराल त्यावरती तुमचं पाण्याचं प्रमाण अवलंबून असेल।
तर मग आजची रेसिपी तुम्ही ही नक्कीच घरी ट्राय करून बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि सर्वात आधी तुम्ही माझ्या रेसिपीज बघू शकतात. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटू आपण पुन्हा नवीन अशाच एका छानशा रेसिपीमध्ये.